मित्रांनो, मराठी मीटर युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डीव्हीटी मार्फत 772 पदांची आणि 1457 पदांची जी भरती राबवली जात आहे त्याच्या सद्यस्थितीबाबत माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, 772 पदांचा निकाल लागून त्याच्यानंतर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पण झालेलं आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे की याच्यासाठीची सेकंड सिलेक्शन लिस्ट येऊ शकते का, किंवा वेटिंग लिस्ट वाल्यांना विद्यार्थ्यांना बोलवलं जाऊ शकतं का. त्यासोबत 1457 पदांसाठीच्या पण सिलेक्शन लिस्ट आलेले आहेत आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 18 तारखेपासून सुरू होत आहे. त्यामध्ये पण बरेच विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत. त्यासोबत जे मेरिटमध्ये पुढच्या नंबरला आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पण शंका आहे की त्याची पण सेकंड लिस्ट येऊ शकते का. तर या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर हे सर्क्युलर बघू शकता, परिपत्रक क्रमांक 41 24 नोव्हेंबर 2023 परिपत्रक आहे. 772 पदांच्या भरती संदर्भातील हे परिपत्रक होतं. तर याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं शेड्यूल दिलं होतं. 772 पदांमध्ये जे 9 संवर्गासाठी भरती चालू होती त्या सर्व संवर्गासाठीचे या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीच्या तारखा दिल्या होत्या. 772 पदांमध्ये जर आपण बघितलं तर सर्वच पदांसाठी एक्सपिरियन्स अनिवार्य होता. जर आपण बघितलं 30 तारखेला 8 संवर्गासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. जवळपास 180 विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं होतं, पण त्यामधील 100 ते 110 विद्यार्थी फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेले होते. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो 70 ते 80 विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेलेले नव्हते. त्यासोबत बरेच विद्यार्थी असे पण असतील एक्सपिरियन्स व्हेरिफिकेशन मध्ये रिलेव्हंट एक्सपिरियन्स नसल्या कारणाने बाहेर होऊन जातील. तर मित्रांनो, याचा अर्थ असा आहे जे वेटिंग मधील विद्यार्थी आहेत त्यांना तर या ठिकाणी नक्कीच संधी मिळणार आहे. त्याचसोबत 772 पदांसाठीची सेकंड सिलेक्शन लिस्ट पण येऊ शकते, कारण वेटिंग मधील विद्यार्थ्यांच्याकडे पण जर ऑथेंटिक एक्सपिरियन्स नसेल तर त्यांना पुढच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी द्यावी लागेल. पण मित्रांनो, यासाठी थोडा वेळ लागणार आहे, कारण ही सर्व प्रोसिजर मॅन्युअल पद्धतीने सुरू आहे आणि त्यांनी जसं परिपत्रकात सांगितलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकता उमेदवाराच्या अनुभव प्रमाणपत्राची प्रथम प्रत्यक्ष तपासणी करण्यात येईल. म्हणजेच मित्रांनो, जे विद्यार्थी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेलेले आहेत, ज्यांनी डॉक्युमेंट सबमिट केलेले आहेत, त्यांचं जे अनुभव प्रमाणपत्र आहे त्याची प्रत्यक्ष तपासणी होणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही काम केलेलं आहे त्या ठिकाणी एक पत्र जाईल आणि त्या पत्राचं उत्तर त्यांना कशा पद्धतीने मिळतं याच्यावरती तुमचं अनुभव व्हेरिफिकेशन होणार आहे. तर या सर्व गोष्टी आहेत. त्यासोबत यामध्ये त्यांनी दिलेलं आहे, जर तुम्ही एखादं बनावट कागदपत्र किंवा एखादं बनावट प्रमाणपत्र सबमिट केला असं जर आढळून आलं तर त्यांनी सरळ सांगितलेलं आहे की तुम्हाला सर्व पदांच्या भरतीसाठी बाद करण्यात येईल. त्यासोबत तुम्हाला काळ्या यादीत टाकण्यात येईल. या सर्व गोष्टींचा इफेक्ट विद्यार्थ्यांच्या वरती झालेला आहे आणि बरेच विद्यार्थी ज्यांच्याकडे ऑथेंटिक एक्सपिरियन्स नाही ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेलेले नाहीत. तर मित्रांनो, हा झाला भाग 772 पदांच्या संदर्भातील. पुढे जर आपण बघितलं 1457 पदांसाठी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 18 डिसेंबर पासून सुरू होत आहे. आणि जर मित्रांनो आपण लिस्ट काढून बघितलं तर बऱ्याच लिस्टमध्ये कॉमन नावे तुम्हाला बघायला मिळत आहेत. बरेच विद्यार्थी असे आहेत ज्यांचं मल्टिपल पोस्टसाठी सिलेक्शन झालेलं आहे. तर यासाठी मित्रांनो डीव्हीटी त्यांच्याकडून एक फॉर्म भरून घेणार आहे. हा फॉर्म आहे, याच्यामध्ये बघू शकताय एकापेक्षा जास्त पदांच्या तात्पुरत्या निवड सूचीत समावेश असलेल्या उमेदवारांचा पदांचा पसंतीक्रम. तर या ठिकाणी त्यांना पदांचा पसंतीक्रम द्यायचा आहे, त्याच्यानुसार त्यांची नियुक्ती होणार आहे. तुम्ही पदांचा पसंतीक्रम दिल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला कोणताही बदल करता येणार नाही, हे तुम्हाला डिक्लेअर करून तुमची स्वाक्षरी या ठिकाणी करायची आहे. म्हणजेच काय मित्रांनो, तुम्ही एकदा पदांचा पसंतीक्रम दिला त्याच्यानंतर तुम्हाला ते पद अलॉट होणार आहे तुमच्या पदाच्या पसंतीक्रमानुसार आणि विभागाच्या पसंतीक्रमानुसार. तर याचा अर्थ असा आहे मित्रांनो, जे विद्यार्थी सिलेक्शन यादीमध्ये मल्टिपल पोस्टसाठी आहेत ते एकच पोस्ट घेतील. त्याच्यानंतर जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये आहेत किंवा वेटिंग मध्ये पण विद्यार्थी कमी पडले त्यानंतर सेकंड सिलेक्शन लिस्ट डिक्लेअर होऊ शकते आणि त्यामधील विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळू शकते. पण मित्रांनो, यासाठी पण वेळ लागणार आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी पदांचा पसंतीक्रम या सर्व गोष्टी मॅन्युअली द्यायच्या आहेत आणि या सर्व गोष्टीसाठी त्यांना वेळ लागणार आहे. यासाठी 1-2 महिने जातील. त्याच्यानंतर नक्कीच या ठिकाणी वेटिंग लिस्ट मधील विद्यार्थ्यांना संधी मिळू शकते. तर मित्रांनो, ही होती माहिती डीव्हीटी मार्फत भरती होत असलेल्या 772 आणि 1457 पदांच्या संदर्भातील. आशा करतो ही माहिती तुम्हाला आवडली असेल. जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून यापुढील येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला त्वरित मिळेल. तर पुन्हा भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.